काल मी गेले होते पानगावला, काम होतं माझं थोडंसं आणि इथे बघितलं वडापाव घ्यायला थांबलो होतो आम्ही. पोरांचा चालला होता मस्त असा खेळ. म्हटलं आता गणेशची पण शाळा आम्ही जाऊसपर्यंत सुटेल आणि तो घरी येईल. तर मस्ती चालू होती. 4:30 वाजता, 4:45 शाळा सुटती इकडची गावाकडची. तर आमचं पण पोरगं शाळेतनं आलेलं होतं आणि आमचं पोराचं चालू होतं की त्याला हे नाही आणलेलं, दप्तर आणायचं आहे. ते काय आम्ही येताना आणलं नव्हतं गडबडीमध्ये. येताना मग छान मस्त गरमागरम आणलेले होते वडापाव. तर त्याला तेही खायचे नव्हते. त्याला त्याचं कसं असतं, वार असेल त्या दिवशी त्याला नॉनव्हेज खायचं असतं. तर तो म्हणत होता ते आणलेलं नाही का. तर मग जेव्हा सांगितलं तेव्हा खुश झालेला होता. कारण उद्या पण चतुर्थी असल्यामुळे त्याला काय दुसऱ्या दिवशी नॉनव्हेज खायला भेटणार होतं. लास्ट दिवस होता. मग परत शनिवार रविवार सोमवार असं काय त्याला नॉनव्हेज खाता येत नाही. मग मस्त मासे जे आणले होते छान धुवून घेतले, हळद मीठ मसाला लिंबू पिळून ठेवलेलं होतं आणि मग काय त्याला खायचे होते मासे. बसलेला होता की मला तळून दे आधी. हे बघा इकडे बसलेलाच आहे. युनिफॉर्म दुसरा असतो शनिवारी, त्याच्यामुळे ते कपडे काय त्यांनी शाळेची काढलेली नाही आहेत. तेच आता उद्या म्हणला धुवायला टाकायचे तर कशाला काढायचे, असं त्याचं म्हणणं होतं. तर चालेल म्हणलं, तुझ्या म्हणण्याप्रमाणे ऐकूया एक दिवस. आणि हे बघा असे मस्त मी तळून घेतलेले आहेत चुलीवर, ह्याच्यामध्ये तेलामध्ये. तर मला आहे ना कमेंट्समध्ये मागे असं आलं होतं की तुम्ही काय करत जा, नुसते असे तव्यामध्ये हे करत जा, फ्राय करत जा. तर कसं आहे, त्याला तळलेले असे छान आवडतात. आणि वाटण करून घेतलं, खोबरं छान खिसून भाजून, लसूण फक्त खोबरं आणि लसूण वाटून घेतला आणि काय केलं, तेल सुटोसपर्यंत मसाला परतला, त्याच्यात घातला आपला घरचा येसूर, म्हणून अशी छान तरी आलेली आहे भाजीला. हा मसाला जो आहे तो माझ्या आईने बनवला आहे. तर ज्यावेळेस पुढच्या वेळेस मी येसूर बनवेल म्हणजेच काळा मसाला, त्यावेळेस मी तुम्हाला नक्की त्याचा व्हिडिओ दाखवेल की आम्ही आमच्या पद्धतीचा गावाकडचा येसूर कसा बनवतो. बरेच जण मला विचारतात की येसूर म्हणजे काय आहे. तर येसूर म्हणजे मस्त आमच्या गावाकडचा काळा मसाला. तर कशी वाटली माशाची भाजी नक्की सांगा आणि या सगळ्यांनी जेवायला.